मी लातूर येथील विलासराव देशमुख या रुग्णालयामध्ये आहे, जे की सरकारी दवाखाना म्हणून त्याचं नाव प्रचलित आहे. आणि इथं अनेक गोरगरिबांचे जे रुग्ण आहेत तिथे येत असतात, कारण गोरगरिबांच्या रुग्णाला महागड्या दवाखान्यामध्ये जाणं फार कठीण असतं. त्यामुळं या दवाखान्याचा आसरा घेत असतात. या दवाखान्यात अनेक प्रकार घडलेत. आपण त्या वेळोवेळी बातम्या देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काल एक घटना घडली आणि त्या घटनेसंदर्भामध्ये ते मुलाचे वडील आहेत, त्यांच्या मुलाचे वडील आहेत, तर तुम्ही ते परिस्थिती बघू शकता. ते हे काका आहेत मुलांचे. आपण ते नेमकं घटना काय घडली त्या संदर्भामध्ये आपण विचारणा करणार आहोत. काय घडलं होतं आणि काल दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर या ठिकाणी अभिजित आनंद काळे, राहणार महारंगळा, वय 17 वर्ष, हा युवक या ठिकाणी कानाच्या ऑपरेशनसाठी ॲडमिट केला होता. कानाच्या वर चरबीची गाठ होती, त्या चरबीची गाठ काढण्यासाठी ॲडमिट केला होता. परंतु येथील या दवाखान्यातील डॉक्टर योगीराज भूलतज्ञ तसेच डॉक्टर हाळणीकर, शस्त्रक्रिया करणारे, ऑपरेशन करणारे डॉक्टर हाळणीकर यांच्या तसेच येथील जो त्यांचा ऑपरेशनचा स्टाफ आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे अभिजित आनंद काळे या युवकाचा मृत्यू झालेला आहे. काल 18 एप्रिल रोजी. काल किती वाजता झाला? आम्हाला 6 वाजता 6:12 आम्हाला डिक्लेअर करण्यात आलं की तुमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. आता काय मागणी आहे आणि कधीपासून प्रेतीत? माझी मागणी एवढंच आहे. मला घटना अगोदर सांगा, काय घडलं, सुरुवातीपासून घटना सांगा. माझी मागणी एवढंच आहे. डॉक्टर हाळणीकर सर आणि डॉक्टर योगीराज ह्या दोघांविरुद्ध माझी तक्रार आहे आणि ह्यांच्यावरती गुन्हा नोंद व्हावा. माझ्या लेकराला, माझ्या हसत्या खेळत्या लेकराला ह्या दोघांनी मारून घातलं. सुरुवातीपासून घटना सांगा, काय झालं होतं, ॲडमिट कधी केला होता, डॉक्टर काय म्हणाले आणि कशाचं ऑपरेशन होतं, सगळं सांगा मला थोडक्यात. माझ्या लेकराचं ऑपरेशन किलॉइडचं होतं. माझ्या लेकराचं ऑपरेशन किलॉइडच्या गाठीचं होतं, थोडक्यात चरबीच्या गाठीचं होतं. ती चरबीची गाठ काढण्यासाठी मी माझ्या लेकराला 13 तारखेपासून आणलो होतो. मला म्हणले 15 तारखेला संध्याकाळी म्हणले तुमच्या लेकराचं ECG व्यवस्थित येईना, तुमच्या लेकराच्या काही गोष्टी पॉझिटिव्ह येणार. मग मी म्हणलो ठीक आहे सर, तुम्हाला जसं व्यवस्थित येतील तसं तुम्ही करा. परंतु माझ्या लेकराचा घात करतील ह्यासाठी मी मग परवानगी दिली नव्हती, ह्यासाठी मी सह्या दिल्या नव्हत्या. माझ्या लेकराला न्याय मिळवून द्या. आता ते अगोदर काय तुमच्या मुलाला आजार होता का? मग ECG व्यवस्थित येणार तुम्ही म्हणताय किंवा काहीच नाही. 13 तारखेला तुम्ही काहीच नाही. माझा हसता खेळता मुलगा गेलाय. ह्यांच्या ECG मशीनमध्ये फॉल्ट होता म्हणून ह्यांनी माझ्या मुलाच्या ऑपरेशनला डिले केला. 15 तारखेला ऑपरेशन व्हायचं ते ह्यांनी 18 तारखेला ढकललं. किती दिवसापासून ॲडमिट होतं इथं मुलगा? मी 13 तारखेपासून माझ्या मुलाला घेऊन आलो. इथंच होता मुलगा 13 तारखेपासून इथं हो, होता? माझा मुलगा 13 तारखेपासून 11:20 माझा मुलगा इथं ॲडमिट होता. ॲडमिट म्हणजे माझा मुलगा हसता खेळता मुलगा होता. फक्त त्याला एक गोळी द्यायची. 24 तासामध्ये फक्त माझ्या मुलाला एक गोळी द्यायची. ऑपरेशनच्या पेशंटला एक गोळी देऊन. आता मला सांगा, मग हे मृत कधी घोषित केलं त्यांनी? तुम्हाला कधी कळवलं हे की असा प्रकार झाला किंवा ते शुद्धीवर आला नाही म्हणून? काल दिनांक 18 एप्रिल. यांची बोलण्याची मनस्थिती नाही आहे, पण घटना फार गंभीर आहे. आता काही जरी असेल तर आपण बघितलं तर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत आणि आपण त्याचं सविस्तर कव्हरेज देखील केलेलं आहे. हे जे मुलाचे वडील आहेत, स्वाभाविक आहे की आपला हसता खेळतं लेकरू आपल्या डोळ्यासमोरून अशा पद्धतीनं हेरवून घेतलं जातं आहे. आणि इथल्या ह्यांच्या आरोपानुसार इथल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं हा सगळा प्रकार घडला असं यांचं म्हणणं आहे. लक्षात घ्या गोष्ट. आता हे बारवार त्या हळणीकरांचं नाव घेत आहेत. त्यांचं माझ्या माहितीस्तव एक
रेणापूर जुन्या रेणापूर नाक्यावरती एक हॉस्पिटल आहे यशोदा टाकेच्या पाठीमागं, हळणीकर हॉस्पिटल म्हणून काहीतरी आहे वाटतं, सुपर स्पेशालिटी. भलं मोठं हॉस्पिटल आहे ते. आणि कदाचित नेमकं आता काय मागण्या घेऊन तुम्ही इथं थांबलात आणि काय तुमची एकूण प्रमुख मागणी आहे? आमचा मुलगा तर गेलेला आहे. किती तास झालं थांबलात तुम्ही इथं? आम्ही मी तर कालपासून इथंच आहे. मी नात्यानं मुलाचा काका आहे, तर मी कालपासून इथंच आहे. मग तसं आम्हाला आतमध्ये घेतलं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर आम्हाला एक दीड वाजण्याच्या दरम्यान आम्हाला आतमध्ये घेतलं. ऑपरेशन थिएटरमध्ये आतमध्ये घेतलं. म्हणले किंवा मुलाचे आई वडील मध्ये या आणि आम्हाला थोडं बोलायचं आहे. मग आम्हाला बोलायचं आहे म्हणल्याच्या नंतर आम्ही मुलाचे आई वडील, मी स्वतः काका आणि मुलाचा मामा अक्षय सर्वदे, आम्ही 4 जण आम्ही मध्ये गेलो. मध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर हळणीकर सरांनी आम्हाला स्वतः सांगितलं की बाबा अगोदर भूल दिली होती. भूल दिल्याच्या नंतर भूल उतरवण्याचं एक इंजेक्शन असतंय आणि जी भूल उतरवण्याचं इंजेक्शन असतंय त्याचे सर्वस्व जबाबदार डॉक्टर योगीराज सर आहेत आणि त्यांचा स्टाफ आहे. तर भूल उतरवण्याचे जी भूलतज्ञ आहेत त्या भूलतज्ञांनी चुकीचा डोस दिला किंवा ओव्हरडोस दिला आणि त्याच्यामुळं तुमच्या मुलाला अंगावर लाल लाल चट्टे आलेत. आणि लाल लाल चट्टे आले आणि त्याचं BP कमी जास्त झाला. BP कमी जास्त झाल्याच्या नंतर त्याचा अचानक हार्ट बंद पडलं आणि बंद पडल्याच्या नंतर आम्ही त्यांची आम्हाला गुपित ठेवूनच त्यांची धावपळ चालू होती. आम्ही ऑपरेशन थिएटरच्या समोरच उभे होतो. वाटलं तर तिथल्या CCTV सर्व काही सर्व काही दाखवून देतील. पोलीस प्रशासनाला मग आम्हाला आतमध्ये बोलविलं आणि सांगितलं की ही ओव्हरडोसमुळे झालंय. तर ओव्हरडोसमुळे झाले तर ह्याच्यात माझा काय दोष नाही, ह्याच्यात दोष आहे की भूलतज्ञांचा. कोण म्हणलं असं? डॉक्टर हळणीकर सर असं बोलले? स्वतः बोलले भूलतज्ञांचा दोष आहे. तर आम्ही काय केलंय, आमच्यानं होता होईल तेवढे प्रयत्न केले. तर माझं ऑपरेशन सक्सेसफुली झालंय आणि आम्ही होता होईल तेवढे प्रयत्न केलेत. पण प्रयत्न करीत असताना ती भूलीचं जी भूल उतरवण्याचं जी इंजेक्शन आहे, ड्रग्स आहे, अगर डोस आहे, त्या डोसचा काहीतरी चुकीचंही झालंय, साईड इफेक्ट झालाय आणि त्याला लाल चट्टे आलेत आणि त्या मुलाचं अभिजितचं डायरेक्ट हार्ट काही क्षणासाठी बंद पडलंय. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही किती वेळ थांबला? बराच तास थांबला? हो. दीड दिवस 2 दिवस थांबला? हो, 2 दिवस. दुसरा दिवस इथल्या प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्याकडे काय तुम्ही मागणी केली? गुन्हा दाखल करण्याची काय? इथल्या प्रशासनानं गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यासाठी आम्ही एक सविस्तर तक्रार दिलेली आहे. तक्रार कुठे आहे आपली? तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीनुसार पोलीस प्रशासनानं सांगितलंय किंवा कायदेशीर आम्ही कार्यवाही करू. ही तक्रार दिलेली आहे. पोलीस प्रशासनाला तक्रार दिलेली आहे. काय आता त्यांचं काय निरोप वगैरे? या तक्रारीनुसार ती योग्य ती कार्यवाही करू बोललेले आहेत. तर आम्ही आता आमची अपेक्षा आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. योग्य तो न्याय मिळावा आम्हाला. मी सुरुवातीला आमचं लेकरू तर गेलेलं आहे, परंतु मी सुरुवातीला सांगितलं की हे गोरगरिबांचं हॉस्पिटल आहे. इथं काय मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे, आमदाराचे, खासदाराचे लेकरं किंवा इथं नातेवाईक या ठिकाणी हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी येत नाहीत. तर गोरगरिबाचे सर्वसामान्य लोक येतात आणि त्यांना व्यवस्थित उपचार होण्यासाठी इथल्या डॉक्टर असतील किंवा इथल्या यंत्रणेने असतील व्यवस्थित ट्रीटमेंट देणं फार गरजेचं असतं. ही एकच घटना नाही, या अगोदर देखील बऱ्याच घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. पण त्या घटना त्या वेळेला ते थांबवल्या जातात. बघूयात आता या घटनेवरती इथले जे डीन आहेत नेमकं काय तिथल्या डॉक्टरांवरती कारवाई करतात किंवा इथले जे पोलीस प्रशासन आहे हे देखील या सगळ्या भूमिकेवरती नेमकं काय पाऊल उचलते ते देखील पाहणं गरजेचं आहे. आपण या हॉस्पिटलमध्ये आपलं पद अगोदर सांगा. इथे काय चार्ज आपल्याकडे आहे? मी डॉक्टर मंगेश संतराम सेलुकर, माझ्याकडे इथे म्हणजे आज डीनचा चार्ज आहे. आणि आत्ताच एक म्हणजे जी कंप्लेंट जी आलेली आहे ती कंप्लेंट पोलिसाकडे दिलेली आहे आणि ती पोलिसाकडनं जी कंप्लेंट जे आमच्याकडे पुन्हा तक्रार दाखल होईल त्याच्यावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून तसा जो काही अहवाल येईल तसा अहवालानुसार मग पुढची कारवाई करण्यात येईल. काय घटना घडली होती आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याबद्दल संदर्भात? एक अभिजित काळे म्हणून एक पेशंट ॲडमिट झाला होता 17 वर्षाचा आणि त्याचं ऑपरेशन झालं होतं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा तो बाहेर येत होता ते बाहेर येत असताना भूलीची
रिॲक्शन झाल्याची अशी प्राथमिक असं वाटते तसंच, पण त्याचा सखोल चौकशी करून पुन्हा त्याचं कारवाई करण्यात येईल. ज्यावेळेस आम्ही इथं तुमची सगळी चर्चा ऐकली त्यावेळेस असं लक्षात आलं की ते सर्जरी डिपार्टमेंटचे सांगतायत की कदाचित भूल तज्ञांचं ते काहीतरी चूक झाली असावी, त्यानंतर मग ऑपरेशन तर यशस्वी झालं होतं आणि ती भूल तज्ञाची काहीतरी चूक झाली त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरती आपण काय त्याच्यावरती मी अनेस्थेशिया डिपार्टमेंटची पण पूर्ण म्हणजे चौकशी करायला सांगितलेली आहे. नेमकं प्रत्येकाकडनं लेखी मागवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये केव्हा काय झालेलं आहे तसा सखोल चौकशी एकदा आल्यानंतरच मग तुम्हाला पुन्हा भाष्य करता येईल. चौकशीचा हा विषय आहे, पण मूळतः हा यांचा कुटुंबाचा आरोप असा आहे आणि आम्हालाही असं निदर्शनास येते की आपल्या या शासकीय रुग्णालयामध्ये अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटल्स बाहेर आहेत, प्रायव्हेट ठिकाणी आहेत. आता ते कुणीतरी म्हणले की 70,000 रुपये आमची फीस भरा तर आमच्या प्रायव्हेट मध्ये तुम्ही ऑपरेशन करू शकता, नसेल तर मग तुम्हाला अदर पर्याय म्हणलं तर सिव्हिल हॉस्पिटल आहे. या घटना ज्या घडतायत आपल्या इथे एकच घटना नाही, याच्या अगोदर पण घटना घडलेल्या आहेत. यावरती काय आपण सविस्तर ऍक्शन घेणार आहात की नाही तर फक्त असे बळी जातच राहणार आहेत? त्याच्यावर मी पूर्णपणे एक चौकशी तयार करतो, म्हणजे कोण कुणाचे काय प्रॅक्टिस आहे का आणि जसा काय अहवाल आल्यानंतर मग त्याच्यावर नक्कीच कारवाई करू. कारवाई याच्यासाठी आम्ही वर महाराष्ट्र शासनाकडे पाठवून देऊ. मला ह्याबद्दल विचारायचं, अशी परमिशन असते का जी प्रायव्हेट हॉस्पिटल चालवण्याची? नाही, त्याची काही परमिशन नाही आहे, कारण त्यांना इथे म्हणजे शासनातर्फे NPA मिळतो, त्यांना NPA मिळतो, तशी काही परमिशन नाही आहे. परमिशन नाही म्हणजे हाणीकरांचं जे हॉस्पिटल आहे ते नाही, त्याच्यावर म्हणजे ते आहे का नाही त्याच्यावर म्हणजे प्राथमिक चौकशी करतो आणि त्याच्यावर जर आढळलं तर त्याच्यावर मग कारवाई करण्यात येईल. हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांचे लोक येतात, अतिशय गरीब त्यांची परिस्थिती असते. बाहेर प्रायव्हेट ठिकाणी आम्हाला जास्तीचे पैसे खर्चता येत नाहीत म्हणून तुमच्या हॉस्पिटलचा आधार घेतला जातो. अशा ठिकाणी फक्त शिकाऊ डॉक्टरांच्या जर सगळी जबाबदारी टाकून ते ऑपरेशन्स असतील, इथल्या काही ट्रीटमेंट असतील त्या सगळ्या केल्या जातात. हे आम्ही नाही म्हणत, तर अनेक वेळा असे प्रकार इथं घडलेले आहेत. हे अनेकदा आरोपही होतात की शिकाऊ डॉक्टरमुळे इथं तो असा घात झाला किंवा त्याचा बळी गेला. आपण जबाबदार अधिकारी, आता इथं डीन तर नाही, तुम्ही डीनचा चार्ज आहे तुमच्याकडे. हे सगळं तुम्ही कसं पाहताय? लातूर एक मोठं आता वाढतं शहर आहे, कालच उद्घाटन पालकमंत्र्यांनी केलंय त्या नवीन हॉस्पिटलचं. हे सगळं कसं सुरू नाही, म्हणजे आता हे जे कॉलेज जे आहे ते 2002 मध्ये चालू झालेलं आहे आणि इथे काही आमच्याकडे पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून असतात आणि ते पदव्युत्तर विद्यार्थी जे आमचे जे अध्यापक आहेत त्यांच्या देखरेखीखालीच पूर्णपणे काम करत असतात. ते पूर्णपणे असं पदव्युत्तर विद्यार्थी चालवतात असं नाहीये. आमचे जे अध्यापक आहेत, जे प्रोफेसर्स आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत, तर त्यांच्या निगराणीखालीच ते काम करत असतात तिथे. त्याच्यामुळे ते सगळं त्याच्यामुळे आपल्या आणि इथून पुढेही असेच असं पदव्युत्तर विद्यार्थी वाढणार आहेत तसे. सर, जर पाहायला गेलं तर या अगोदर हे 2-3 महिने अगोदर डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेचा रक्तस्राव जास्त आल्यामुळे किंवा नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणून सांगतात आणि सिजर करायला लावतात, अशी काहीतरी घटना झालेल्या आहेत आणि चांगली आलेली महिला कुठेतरी दगावते. याचं कारण हे शिकाऊ डॉक्टरच आहेत आणि विशेष म्हणलं तर तुमचे जे इथे डॉक्टर आहेत, मोठमोठे डॉक्टर आहेत, त्यांनी 2 घंट्यासाठी 3 घंट्यासाठी येतात आणि आपलं प्रायव्हेट क्लिनिक चालवतात. असे लातूर शहरात अनेक हॉस्पिटल आहेत, अशी परवानगी आपण का देतात? नाही, म्हणजे आम्ही असं कुणाला काही परवानगी वगैरे काही देत नाही. त्याचे शासकीय नियमाप्रमाणे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणं त्यांना अलाउड नाहीये. पण जे काही इथे जे काम करतात आणि त्यांचे काम शासकीय नियमानुसार करणे. प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणत नाही मी, त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत. आमचा एकच उद्देश आहे की अशा लोकांना काय तुम्ही तुमच्या पद्धतीनं आदेश काढणार आहेत का? जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांचे बंद व्हावे किंवा त्यांनी फक्त जर इकडं त्यांची ड्युटी असेल तर त्यांनी अधिक काळ इकडे दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये काय व्हायला लागले, तुम्हाला लाईव्ह घेतो, याच्यामध्ये काय व्हायला लागले की माझं जर प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर मी इथला ओढा माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला तर घेऊन जातोय, नाहीतर तिथला ओढा जर समजा काय एखादा गरीब पेशंट असलं की सरकारी मध्ये आणतोय. नाही, थांबलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि तुम्ही अधिकारी म्हणून यावरती काय निर्णय घेणार? नाही, तसे जर काही जर म्हणजे आढळले असे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई करणार.